तुमचा पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? तुमचे ऑप्शन आहे रायगड, बी. शिवनेरी, सी. तोरणा, डी. प्रतापगड. तुमचे योग्य उत्तर आहे बी. शिवनेरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती? तुमचे ऑप्शन आहे जंजिरा, बी. दिल्ली, सी. रायगड, डी. पन्हाळा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. रायगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी कोठे मिळाली? तुमचे ऑप्शन आहे प्रतापगड, बी. रायगड, सी. तोरणा, डी. जंजिरा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. रायगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजी महाराजांनी कोणता गड प्रथम जिंकला? तुमचे ऑप्शन आहे तोरणा, बी. प्रतापगड, सी. रायगड, डी. सिंहगड. तुमचे योग्य उत्तर आहे तोरणा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मराठा साम्राज्याचा पहिला पंतप्रधान पेशवा कोण होता? तुमचे ऑप्शन आहे बालाजी विश्वनाथ, बी. मोरोपंत पिंगळे, सी. बाजीराव पहिला, डी. माधवराव. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मोरोपंत पिंगळे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सिंहगडाच्या लढाईत वीरगती कोणी मिळवली? तुमचे ऑप्शन आहे बाजीराव पहिला, बी. तानाजी मालुसरे, सी. संताजी घोरपडे, डी. धनाजी जाधव. तुमचे योग्य उत्तर आहे बी. तानाजी मालुसरे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अफझलखानाचा वध कोठे झाला? तुमचे ऑप्शन आहे तोरणा, बी. प्रतापगड, सी. सिंहगड, डी. पन्हाळा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. प्रतापगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? तुमचे ऑप्शन आहे समर्थ रामदास, बी. तुकाराम महाराज, सी. ज्ञानेश्वर, डी. नामदेव. तुमचे योग्य उत्तर आहे समर्थ रामदास. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या आरमार प्रमुखाला काय म्हणत? तुमचे ऑप्शन आहे पेशवा, बी. सेनापती, सी. सरकेल, डी. सखाराम. तुमचे योग्य उत्तर आहे बी. सेनापती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा वध कोणत्या राजाने केला? तुमचे ऑप्शन आहे औरंगजेब, बी. बहादूर शहा, सी. अकबर, डी. शाहजहान. तुमचे योग्य उत्तर आहे औरंगजेब. तुमचा पुढचा प्रश्न आहे,
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर कोण बसले? तुमचे ऑप्शन आहे अ. संभाजी महाराज, बी. शहाजी महाराज, सी. शाहू महाराज, डी. ताराबाई. तुमचे योग्य उत्तर आहे अ. संभाजी महाराज. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. 1757, बी. 1761, सी. 1772, डी. 1748. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 1761. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पानिपतच्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले? तुमचे ऑप्शन आहे अ. बाजीराव पहिला, बी. सदाशिवराव भाऊ, सी. नाना फडणवीस, डी. महादजी शिंदे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. सदाशिवराव भाऊ. तुमचा पुढचा प्रश्न आहे. मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ कोणत्या पेशव्याच्या कारकिर्दीत मानला जातो? तुमचे ऑप्शन आहे अ. बालाजी विश्वनाथ, बी. बाजीराव पहिला, सी. माधवराव पहिला, डी. नाना फडणवीस. तुमचे योग्य उत्तर आहे सी. माधवराव पहिला. तुमचा पुढचा प्रश्न आहे. मराठा साम्राज्याचा शेवटचा राजा कोण मानला जातो? तुमचे ऑप्शन आहे अ. शाहू महाराज, बी. संभाजी महाराज, सी. प्रतापसिंह महाराज, डी. शिवाजी महाराज. तुमचे योग्य उत्तर आहे सी. प्रतापसिंह महाराज. तुमचा पुढचा प्रश्न आहे. मराठ्यांचे गुप्तहेर प्रमुख कोण होते? तुमचे ऑप्शन आहे अ. बहिर्जी नाईक, बी. सुभेदार तानाजी, सी. संताजी घोरपडे, डी. मोरोपंत. तुमचे योग्य उत्तर आहे अ. बहिर्जी नाईक. तुमचा पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांनी आष्टी येथे कोणती प्रथा मोडली? तुमचे ऑप्शन आहे अ. जातीभेद, बी. सावकारी, सी. शेतजमीन दान, डी. स्त्रियांचा सती प्रथा. तुमचे योग्य उत्तर आहे डी. स्त्रियांचा सती प्रथा. तुमचा पुढचा प्रश्न आहे. नाना फडणवीस यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. मराठ्यांचा चाणक्य, बी. मराठ्यांचा शूरवीर, सी. मराठ्यांचा संत, डी. मराठ्यांचा वीर. तुमचे योग्य उत्तर आहे अ. मराठ्यांचा चाणक्य. तुमचा पुढचा प्रश्न आहे. मराठा साम्राज्याचा पराभव इंग्रजांकडून कोणत्या युद्धात झाला? तुमचे ऑप्शन आहे अ. पहिलं मराठा युद्ध, बी. दुसरं मराठा युद्ध, सी. तिसरं मराठा युद्ध, डी. पानिपत युद्ध. तुमचे योग्य उत्तर आहे सी. तिसरं मराठा युद्ध. तुमचा शेवटचा प्रश्न आहे. मराठा साम्राज्याची सुरुवात कोणी केली? तुमचे ऑप्शन आहे अ. शहाजी महाराज, बी.
संभाजी महाराज, सी. शिवाजी महाराज, डी. शाहू महाराज. तुमचे योग्य उत्तर आहे सी. शिवाजी महाराज.